कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण भाई आशू, पण काही म्हणा, चाळीतला गणपती वेगळीच मजा आहे। आपण पहिल्यांदा अनुभवलं ना सगळं। हा भाई, मजाच असते। अरे नवरी मुलगी गेली कुठे? लक्ष कुठे? मी काय बोलतोय? दिव्या आली परत। आम्हाला पण शॉकच बसला। मनानं काय करायचं कळतच नाही। का म्हणजे काय? अरे लग्नात काय झमेला झालेला आठवत नाही का तुला? मनापासून प्रेम केलं यार तिच्यावर, आयुष्य काढायची स्वप्न बघितली आणि ती आज इथे दुसऱ्या कुठल्या तरी मुलाबरोबर आली आहे। खूप वाईट केलं तिने। तू विचारायचंस ना तिला ही फालतूगिरी का केलीस म्हणून। हे लहान आहेस अजून, असं नाही विचारता। आणि प्लस शिवाची बहीण आहे ती। आशू, तुला वाईट वाटत असेल एवढंच तर आम्ही बोलतो शिवा। हो नाही, तुम्ही नका बोलू, मी बोलतो, पण आत्ता नाही। पण जीजू, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, कारण या सगळ्यात तुमची काहीच चूक नाही हो। करेक्ट भाई, ती दिव्या पळून गेलीये। खरे तर तिने मान खाली घातली पाहिजे, तू नाही। हा, आणि टेन्शन घेऊ नका, शिवा आहे ना, ती करेल सगळं ठीक। हा जीजू, आता मला सांगा, आपण तुम्हाला करेक्ट वाटतंय ना की तुमचं लग्न शिवाशी झालंय? हा, शिवा, तुम्ही आलात तेव्हा तुम्हाला पण ओवाळलं असेल ना? होय की, ववाळलं की। ववाळणार नाही कसं? तिला ववाळलं, तुम्हाला मी ववाळणार, कारण आपल्या घराण्याची प्रथा आहे का नाही, मग ती पाळायला पाहिजे, म्हणून तुम्हाला मी ववाळणार। हा, आजी पाया पडतो। या आत या, बसा। आई आई, बसा ना तुम्ही, या बसा। थकलेली वाटतेस ग दिव्या? दिव्या, अगं तिला जाब विचारायला पाहिजे। तू विचारपूस कसली करतेस तिची?
नाही तर काय. आई मला कळतंय तू रागवलीयस आणि मला ते मान्य आहे, पण माझं आणि चंदनचं एकमेकांवर खूप प्रेम होतं अगं. हो काकू, अँड आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे खरंच तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागले असतील. आणि सगळं इतकं घाईत झालं तेव्हा तुला काहीही सांगणं शक्य नव्हतं, पण आता सगळं ओके म्हणून आलोय आम्ही. तू या सगळ्यातून सहज बाहेर पडलीस, पण आम्ही काय भोगतोय आमचं आम्हाला माहितीये. काही विसरलेलो नाहीयेत आम्ही अजून. वंदे, जाऊ दे ग. झालं गेलं, गंगेला मिळालं. आता सोडून दे. जा चहा टाक जा. करा, अजून पाहुणचार करा. अगं काय ग शिवा, तू पण तर आशुशी लग्न केलंस ना? केलं म्हणजे अगं करायला लागलं. तू केलंस लगीन त्याच्याशी म्हणून. अगं तिनं केलं म्हणून नाक कापायचं राहिलं आपलं. आलेल्या माणसांसमोर इज्जत शाबूत राहिली, नाहीतर गेली असती. अच्छा, म्हणजे तुझं लग्न ऍडजस्टमेंट होतं तर? नाही तसं नाहीये. घ्या तुम्ही घ्या ना, चहा घ्या. जावई बापू, तुम्ही कुठले? नाही म्हणजे तुमचं गाव कुठलं? इथलाच येतो. इथलाच आहे वय? इथलाच आहे म्हणल्यानंतर काय, म्हणजे नातेवाईक असतील की, बहीण भावंड असत्याल, आई वडील असत्याल. अगं एवढी समधी माणसं असणारच की, मग तिसनी घेऊन यायचं म्हणजे ओळख झाली असती का नाही आपल्या सगळ्यांची. हो येणार होते, पण त्यांना शक्य नाही झालं. त्यांना बोलू दे ना काहीतरी. अगं तुम्ही तर आल्या आल्या प्रश्नांचा भडीमार करताय. आम्ही प्रवास करून आलोय ना, दमलोय जरा. अगं आत्ताच तर तू म्हणालीस ना इथेच राहतात, मग इथल्या इथे प्रवास करायला दमलात कशाला? अगं आम्ही फिरून आलो ना, फिरायला गेलो होतो, तिकडून इथे आलो डायरेक्ट म्हणून. ठीक आहे, तुम्ही आवरून घ्या, निवांत बोलू आपण. आम्ही आराम करू का थोडा वेळ, मग बोलूयात आपण. आई अगं हळू हात, अगं बोट कापेल तुझं. काही होत नाही मला, माझी मी खंबीर आहे. मला माहितीये तू खंबीर आहेस, पण आता डोक्यावर बर्फ ठेव आणि शांत हो जरा. हे बघ शिवानी, हे असं शांतपणे सगळं सहन करणं तुला आणि आईंना जमेल, मला नाही. तिच्या डोळ्यासमोर जरी आली ना तरी लग्नात तिने घातलेला गोंधळ आठवतोय मला. शिवानी, गरीबाला ना पैसा महत्वाचा नसतो, त्याला त्याची इज्जत महत्वाची असते. आणि या दिव्यामुळे ना 4 लोकात माझी मान खाली गेलीये. ऐक ना, पण ती आता परत आली आहे ना. हो ना, आजपर्यंत सगळं तिच्याच मर्जीने चाललंय. तिला जेव्हा वाटलं तेव्हा निघून गेली, जेव्हा वाटलं तेव्हा परत आली. पण आता ती खुश आहे, बघतोय ना आपण तिला, छान आहे. नाही, त्याचा मला आनंदच आहे. पण म्हणून तिने केलेल्या चुकीसाठी मी तिला कधीही माफ करणार नाही. आता घरात 4 पाहुणे आहेत म्हणून, नाहीतर एवढ्याला. आई तू शांत हो जरा, आणि तू दिव्याला काहीही बोलणार नाहीयेस. ऐक ना, आपण हे सगळं नंतर बोलूया ना. आता बाप्पा आलाय की नाही घरात, मग उगाच राडा नको ना, म्हणजे वाद नको. आई तू शांत हो बरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.